आपण या कार्यक्रमाला राज्य प्रवक्ते आहेत त्यांनी मंचावर यायचे। कार्यक्रमाचे या स्वागताध्यक्ष सन्माननीय बोरकर साहेब यांनाही विनंती करतो आपण मंचावर यायचे। बोला प्रभू विश्वकर्मा भगवान की जय। टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे। सर्वांनी जय जयकारामध्ये एकाच आवाजमध्ये जय जयकार करायचा। बोला प्रभू विश्वकर्मा भगवान की बोला प्रभू विश्वकर्मा भगवान की। आवाजच झाला नाही, जेवढी संख्या आहे त्या मानाने खूप आवाज कमी झालेला आहे। परत एकदा बोला प्रभू विश्वकर्मा भगवान की प्रभू विराट विश्वकर्मा भगवान की जय। त्यांनाही विनंती करतो आपणही मंचावर यायचे की आपण त्यांचे या ठिकाणी स्वागत या दृष्टिकोनातून आपण नरहरी महाराज की बघा इकडे विश्वकर्मा भगवान की विश्वकर्मा भगवान की। सन्माननीय राज्याचे करतो राऊत ताई यांना विनंती करतो की आपण त्यांचे या ठिकाणी स्वागत करायचे। आपले महिला मंडळ सगळे आले तरी चालते। या सर्व महिला विविध विश्वकर्मा भगवान की। आपण कार्यक्रमाला सुरू करणार आहोत। सर्वांना त्यांचे या ठिकाणी स्वागत करायचंय। खूप अतिथी जे त्यांचं मार्गदर्शन सगळ्यांना आपल्याला ऐकायचंय। त्यांनी शब्द सुमरणी करतोय याबद्दल दिलगिरी मिळते। केशव भोरे स्वागत करा अशी विनंती करतो। सत्कार सोहळा ठेवण्यात आलेला आहे। या सत्कार सोहळ्यामध्ये आपले खासदार साहेब संदीपान मुंबई साहेब आलेले होते, त्यानंतर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जंजाळ होते आणि पडलेला आहे। त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खास अमरावतीहून खास कोल्हापूरहून आपले पांचाळ सर आलेले होते। पांचाळ सरांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि सर्व समाज आणि सर्व तालुक्यातून, जसा जिल्हा तालुका आहे जिल्ह्यातून जेवढे तालुके आहेत तेवढ्या तालुक्यातून सर्व बांधव आलेले आहेत आणि या ठिकाणी योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पडलेला आहे। सर्वांचं मत विद्यार्थ्यांना कसं घडवायचं, त्या विद्यार्थ्यावर कसा फोकस करायचा, शाळेमध्ये कशा पद्धती असल्या पाहिजे, सगळ्या पद्धती असे सांगितलेल्या आहेत। मी हेमंत जाधव, विश्वकर्मा वंचित जिल्हा अध्यक्ष। आज जो छत्रपती संभाजीनगरमध्ये गुणवत्ता विद्या सत्कार समारंभ पार पडला। संभाजीनगरमध्ये प्रत्येक तालुका वाईज तालुका झाला, जिल्हास्तरीय पुऱ्या जिल्हास्तराचे विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं। 10वी 12वीचे दोन्हीही विद्यार्थी इथं हजर होते। त्यांना मोठ्या प्रमाणात असे सत्कार समारंभ जो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून, प्रमुख पाहुणा म्हणून विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये आज जग झपाट्यानं पुढे जात आहे, उद्योगाकडे वळत आहे। महाराष्ट्र शासनाने सरकारने नोकऱ्या हळूहळू संपवत आणलेल्या आहेत। सगळं देशामध्ये खाजगीकरण होत चाललं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या तरुणांना तरुणींना मालक होण्याचा संदेश आम्ही या माध्यमातून देऊ इच्छितो। प्रत्येकानं आपला छोटा असो मोठा असो उद्योग उभारला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। कारण तुम्ही किती जरी भारीचे कपडे घालून उभा राहिलात मॅनेजर म्हणून का किंवा IAS म्हणून, तरी तुम्ही नोकरच असता शेवटी। त्यामुळे मालक होणं या प्रक्रियेला सुरुवात करा। हा आज संस्थापक अध्यक्ष म्हणून या संघटनेचा मी तरुणांना संदेश देतो। मी प्राध्यापक नागोराव पांचाळ, संस्थापक अध्यक्ष विश्वकर्मा वंचित समाज संघटना, राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र।